मित्रांनो, माझा आवडता पेपर संध्यानंद. आज गुरुवार 17 जुलै 2025. आज याच्यातली छान छान गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वात आपण गायत्री मंत्रापासून करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्या प्राणस्वरूप, दुःखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप परमात्माला आम्ही आपलं अंतःकरणात धारण करतो. ते परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करतो. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा. सुरुवातीला आपण थोडासा आनंद घेऊ, हसूया. पक्का निशाणा. नवरा म्हणतो, जजसाहेब मला घटस्फोट पाहिजे, ही रोज मला भांडी मारून मारते. जजसाहेब, आत्ता की पहिल्यापासून? नवरा म्हणतो, पहिल्यापासून. जज म्हणतात, मग तेव्हाच घटस्फोट मागायचा ना, आता का? नवरा, आता तिचा निशाणा पक्का झालाय. पहिल्या शिट्टीत स्त्रीचे लक्ष वेधून घेणे आणि तिसऱ्या शिट्टीत तिला जेवण येण्यास भाग पाडणे. हा हा, फक्त कुकरला जमते. कोणीतरी सांगून गेलंय, उम्र को हराना है तो शोक जिंदा रखो. आम्ही शोक सांभाळले तर म्हणतात, मेल्याचे वय झाला तरी अजून सुधरत नाही. माहेरी गेल्यानंतर बायको तिथून नवऱ्याशी भांडत असेल तर त्याला वर्क फ्रॉम होम असे गृहीत धरले जाईल. चेष्टा नाही, पण गोष्टीत दम आहे. बघा, ऐका तुम्ही. सकाळी काम संपून कामवाली बाई संध्याकाळी आपल्या नवऱ्याला घेऊन घरी आली. तिचे नवरा म्हणाला, मॅडम, उद्यापासून माझी बायको इथे कामाला येणार नाही. मॅडमने विचारला, का? पगार कमी पडतो? ठीक आहे, 3रा महिना संपल्यावर वाढून देईन. तिचा नवरा म्हणाला, मॅडम, पगारबद्दल नाही, प्रॉब्लेम वेगळा आहे. मॅडम, काय प्रॉब्लेम आहे सांगा, मी 2 मिनिटात सोडवते. तिचा नवरा म्हणाला, मॅडम, प्रॉब्लेम 2 मिनिटात सुटण्यासारखा नाही आहे. तुम्ही दुसरी कामवाली बघा. मॅडम जरा चरकली. तिच्या मनात वेगळं आलं तरी पण उसन्या अवसानानं तिने विचारला, प्रॉब्लेम काय आहे ते मला समजलंच पाहिजे. ते सांगितल्याशिवाय मी तिला काम सोडायला देणार नाही. म्हणजे नाही. सांग, काय प्रॉब्लेम आहे? मॅडमने अल्टिमेट दिला असं वाटलं. तिचा नवरा बोलला, मॅडम, तुम्ही दिवसभर तुमच्या नवऱ्याला ओरडत असतात, टोमणे मारत असतात, घालून पाडून बोलत असतात, वरून घरातील 100 काम त्याला सांगत असतात. हे सगळं बघून ती पण तसंच शिकायला लागली आहे. तुमच्या साहेबांच्या एवढी माझी सहनशक्ती नाही. माझ्या घरात मला शांतता पाहिजे. डोक्यात शॉट नको. एकूण मॅडम जीभ टाळून जाऊन लागली. धप्प करून डोळ्यात हात लावून, डोक्यावर हात लावून सोफ्यावर बसली. मॅडम, हे पहा, महिनाभर करू दे काम. तिला सुधारणा दिसली नाही तर पाहू. कामवालीचा नवरा त्याला तयार झाला आणि परतला. ऑफिसमधून येता साहेबांनी एक खंबा आणि 500 रुपयाची कामवाली बाईच्या नवऱ्याला दिले. नात्यातील फरक. कोणीतरी विचारलं, मित्रांमध्ये एवढा काय विशेष असतं नातेवाईकांपेक्षा? त्यानं सांगितलं, मित्र हे फक्त मित्र असतात. त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसतं. ते थेट मित्र
असतात फक्त मित्र. हे फक्त हसण्यासाठी आहे हा, डोक्यामध्ये घेऊ नका. एक शेर आहे, वाह क्या शेर मारला है. चप्पल छोटी हो जाए तो पाँव में नहीं आती. वाह वाह. चप्पल छोटी हो जाए तो पाँव में नहीं आती और गर्लफ्रेंड मोटी हो जाए तो बाहों में नहीं आती. शायर आहे खोपडी. माणसावर जेवढे प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात. ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात. फुले वाळू लागले की फुलापाखरं देखील सोडून जातात. शाळांनो, जरा विचार करा. करू तरी काय? संक्रांतीला पतंग नका उडवू, पक्षी मरतात. होळीला रंग नका लावू, पाण्याची नासाडी होते. दिवाळीला फटाकडे नका उडवू, प्रदूषण होते. अरे मग प्रत्येक क्षण आम्ही काय दारू पिऊन साजरा करून काय? आता फरक बघा, दोनमध्ये कसा फरक असतो. नवरा म्हणतो, तुला तयार व्हायला खूप वेळ लागते, मी 2 मिनिटात तयार झालो बघ. बायको म्हणते, मॅगी आणि पुरणपोळीमध्ये फरक असतो ना. आयुष्य खराब झालं तरी चालेल, पण स्मार्टफोन खराब होता कामा नये. स्त्रिया 3 वेळा शॉपिंगला जातात. पहिल्या वेळेला बघायला, दुसऱ्या वेळेला विकत घ्यायला, तिसऱ्या वेळेला बदलायला. पण पाणीपुरी मात्र 3 वेळेला खातात. हे बघा, थोडासा वेगळा आहे. ज्यांचे चेहरे जुळतात ते बहीण भाऊ, ज्यांचे विचार जुळतात ते मित्रमैत्रीण, ज्यांचे चेहरेही जुळत नाही आणि विचारही जुळत नाही ते कोण? नवरा बायको. हा हा हा. आता हे थोडा अवघड आहे हा. तुम्हाला समजला तर बरा, नाही समजला तर मला माफ करा. एपिक म्हणतात त्याला, इंग्रजीमध्ये आहे. लिल्ला. व्हेन्यू पुणे, सदाशिव पेठ. वन अरब मेन ट्राय टू जंप इन द ATM लाइन. द सिक्युरिटी गार्ड सेड, आप कतार में है, आप कुवैत करना पड़ेगा. अब the Arab is completely confused. The Punekar in the line add to his misery. He says, कतार तोड़ेगा तो मस्कट में मिलेगा. मुस्कट देईन असा म्हणाला. पण ही खरी गोष्ट आहे हा. आपण स्वतःहून फिट नाही राहिलो ना, तर कपडे स्वतःहून फिट होतात. एक छोटीशी प्रार्थना आहे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुची मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपून दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसासाठी माणसासम वागणे. भोवताली दाटला अंधार दुखाच्या जरी. सूर्य सत्याच्या उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काजवांचे जागणे. माणसाने माणसाला माणसासम वागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊल चालो पुढे जो थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. माणसाने माणसासाठी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. समीरभाई सावंत. धन्यवाद. थोडीशी माहिती. रानटी घोडे ते पाळीव घोडे. तुम्ही अनेकदा घोडे पाहिले असतील. तुमच्यातील बऱ्याच जणांनी हॉर्स रायडिंग केले असेल. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, हा घोडा पाळीव केव्हा झाला? प्राणीशास्त्रांच्या मते घोड्याला पाळीव बनवण्यास बराच काळ लागला.
कारण घोड्यासारखा जोशीला प्राणी पकडणे, त्याला आपलेसे करणे सोपे काम जराही नाही. हा प्राणी कोणालाही स्वतःवर स्वार होऊ देत नाही. असा हा घोडा युक्रेन, रशिया, कझाकिस्तान या प्रदेशात सुमारे 5000 वर्षापूर्वी माणसाळविण्यास येथील जनतेयश झाले आणि तिथून घोडे पाळणे सुरू झाले. आजही घोडेस्वारी करणे हे कौशल्य मानले जाते, कारण पाळीव घोडा स्वतःच्या मालकाशिवाय इतर कोणालाही पाठीवर बसू देत नाही. एक महत्त्वाची गोष्ट, आपले जीवनस्तर उंचविण्यासाठी विचार बदलायला शिका. सध्या नकारात्मकता खूपच वाढली आहे. या परिणाम लोकांचे आचरणातील बदल आणि बदलत्या समाजाच्या रूपात पाहता येऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी एक गोष्ट मूलमंत्रासारखी जपली जाते आणि ती आहे सकारात्मक विचार. पण फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवण्यामुळे सारे काही होत नसते. एलिव्हेटेड थिंकिंग समजायला हवे. बदला टाळा, बदलून पहा. आपल्या जीवनस्तर उंचावण्यासाठी माणूस कोणता ना कोणता गोष्टीमागे धावत राहिला आहे. या धावाधावीने त्याला आतून रिकामे करून टाकले आहे. यांचा साक्षात पुरावा म्हणजे जगात वाढते डिप्रेशन. डिप्रेशनचा अर्थ माणसाचे स्वतःच्या विचार व भावनांवर नियंत्रण ठेवू न शकणे. एलिव्हेटेड थिंकिंगचा अर्थ आहे आतून खूप त्रस्त करणाऱ्या विचाराची चाहूल लागताच चटकन तो ओळखून सुधारणे. समजा एक माणूस दुसऱ्या माणसाच्या बोलण्यामुळे एवढा त्रास झाला की त्यावेळी त्याला त्याच माणसाच्या बदला घेण्याची विचार करीत राहतो व स्वतःच्या सलामतीसाठी दुसऱ्यांच्या बदलांची इच्छा वाढू लागतो. त्याच विचारात तो एवढा वेळ घालवतो की त्याची स्वतःची मनस्थिती त्याच्या ताब्यात राहू शकत नाही. त्याचे उरलेसुरले विचारही नकारात्मकतेचे बदलतात. इथे एलिव्हेटेड थिंकिंग शिकवते की बदला नका घेऊ, बदलून पहा. संस्कार समजा. आध्यात्मिक पातळीवर प्रत्येक माणूस आपल्या जन्मासोबत पूर्वजन्माचे काही ना काही संस्कार घेऊन येतो. हे संस्कार चांगले वाईट दोन्ही असू शकतात. थोडासा वेगळं. धूम्रपानची लक्षणे. जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत स्वतःच्या चांगल्या स्थिती पाहू इच्छित असाल तर आत्तापासून धूम्रपान सोडायचा विचार करा. धूम्रपान करण्यामध्ये वरच्या किंवा खालच्या ओठाजवळ रेषा किंवा सुरकुत्या पडतात. तसेच डोळ्याच्या बाजूला सुरकुत्या दिसू लागतात. गालावर खड्डे पडतात, त्यामुळे हाडेवर येतात. मग चेहरा अतिशय सशक्त दिसू लागतो. सशक्त नाही हो, अशक्त दिसू लागतो. काय खोटा वाचतेस. चेहऱ्याची त्वचा चांबड्यासारखी जाड दिसू लागते. त्यामुळे चेहऱ्यावरही धूसर रंग दिसू लागतो. चेहऱ्याचीही विकृत असा स्थितीत होते. जेव्हा सिगारेट ओढताना श्वास आतल्या दिशेने ओढला जाईल, चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा याच कारणाने पडतात. त्याशिवाय तंबाखूमुळे कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टमवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. निकोटीन लहान रक्तपेशी आकुंचन करते, त्यामुळे त्वचेच्या पोषणास सुद्धा नुकसान पोहोचू शकते. जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत स्वतःला चांगल्या स्थितीत पाहू इच्छित असतात तर आत्तापासून धूम्रपान सोडायचा विचार करा. चाला, पण विभागून. बहुतेक लोक एक वेळ ठरवतात आणि त्यावेळी वॉकिंग शूज घालून ते सुटतात. ते 1-1.5 तास चालून थेट 10,000 पावलांचा टप्पा गाठल्यावर थांबतात. यातून काय होतं? नंतर खणखणीत
भूक लागते आणि 500 कॅलरी खाणारा माणूस 1000 कॅलरी खाऊन थांबतो. आरोग्याविषयी सहज असलेली माणस हल्ली व्यायाम करतात, चालतात, धावतात, आहार नियंत्रण करतात. मात्र त्यात कधी गफलती होऊ शकतात. अशी एक कॉमन गफलत आहार विहार तज्ज्ञ डॉक्टर मल्हार गणला त्यांनी सांगितलं आहे. एखादा माणूस वजन कमी करण्यासाठी चालत असेल तर काय करतो? दिवसाला 10,000 पावले चालावं असं त्याला कुणीतरी सांगितलं असतं. मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केले असते तर पावले मोजणार. बहुतेक लोक एक वेळ ठरवतात आणि त्यावेळी वॉकिंग शूज घालून जे सुटतात ते 1-1.5 तास चालून थेट 10,000 पावला टप्पा गाठवायला थांबवतात. यातून काय होते? नंतर खणखणीत भूक लागते आणि 500 कॅलरी खाणारा माणूस 1000 कॅलरी खाऊन थांबतो. मग उपयोग काय झाला चालण्याचा? वजन कमी होणारच नाही. हे टाळण्यासाठी काय करायचं? मुंबईसारख्या ठिकाणी रोज ऑफिसला जाताना रिक्षा किंवा बस स्टँडपर्यंत जाणं, रेल्वे स्टेशनवर चालणं, जिने चढणं उतरणं, ऑफिसच्या परिसरात पोचण्यावर तिथे चालणं, दिवसभरात ऑफिसात होणारी चाल अशीच 2-3 हजार पावले होतात. प्रतिवेळी वाहनाने येण्याऐवजी स्टेशनपासून घरापर्यंत चालत यावं, ती काय पावलं होतात. मग बाकीची तफावत एक वेळी चालून भरून काढावी, म्हणजे भुकेचा डाम उसळणार नाही. जीवनात नेहमी खरे बोलण्याची सवय लावून घ्या. जर सारेजण खोटे बोलू लागले तर काय होईल याचा एखादा विचार करून पहा. घरी, बाहेर, कुठेही कोणाशी बोलताना जर प्रत्येकजण खोटेच बोलत राहिला तर कसे दृश्य असेल? आपण काही करू शकू? कधी कोणती कल्पना साकारू शकेल? या अर्थी सत्य आणखी काही नसून विश्वासाचा एक प्रवास आहे. स्वतःवरच्या एक इतरांबरोबर जीवन चालतेच विश्वासावर. जिथे विश्वास नसतो तिथे भय व अविश्वास असतो. आपण एकटे राहू शकत नाही. त्यामुळे खऱ्यासोबत राहत तर असतो. सत्याविना काम होऊ शकत नाही. मानसशास्त्र सांगते की इतरांची साथ मिळवणे ही आपला पहिली गरज असते. यामुळे जे हित सत्य बोलण्यापासून रोखते तेच हित आपल्याला खरे बोलण्यास भाग पाडते. का बोलतो खोटं आपण? का? खरे बोलणे सोपे नसते. आपले सत्य कधी कधी आपल्याला सुविधेला धडकते तर कधी इतरांच्या. सारा त्रास याच गोष्टीला असतो की आपण सहजतेने आपल्या सुविधा सोडण्यास तयार नसतो. आपल्याला भीतीपायी सत्याकडे दुर्लक्ष करतो. पण एवढे सत्यापासून दूर होतो तेवढे अस्वस्थ होतो, स्वतःवर नाराज राहतो. मानसशास्त्र गायविंच म्हणतात, भीती व प्रेम खोटे बोलण्याची मोठी कारणे आहेत आणि खरे नसणे हा भ्रमाचे असणे असते आणि भ्रमाच्या भीती भुसभुशीत असतात. प्रत्येकदा वाटते की जर खोटे बोलून काम होऊ शकत असेल तर खरे बोलून संकट का ओढून घ्यावे? आपणच का खरे बोलायचे? मोटिवेशन स्पीकर एव्हार्ड टोल सांगतात, खरे बोलणे जीवनाचा उत्साह आणि समाधान जगणे आहे. संतुलन सत्याच्या पायावर असते, असत्याच्या नव्हे. सत्याच्या पायावर असते संतुलन, असत्याच्या नव्हे. शिवाय कोणीतरी यात असत्याचे एक वय असते. त्यानंतर जे खोट्याचा आधार घेतात ते दूर होतात आणि ते सत्याचे दुःखी होतात ते पुन्हा परतून येतात. सत्याने दुःखी होतात ते पुन्हा परतून येतात. बिझनेस कोच ट्रेसी सांगते की सत्य ब्रँड आहे आणि ब्रँडेड वस्तूवर लोक मनमुराद खर्च करतात. म्हणजे सत्य हे ब्रँड आहे, समजून घ्या. मृत्यूपुढे कोणी
उच्च न नीच नसतो. मृत्यूपुढे कोणीही उच्च व नीच नसतो. राजाला सेनेसोबत येताना पाहून संतांनी राजाचा स्वभाव ओळखला. जेव्हा राजा संताजवळ पोचलो तेव्हा संतांनी विचारले, तू वाळवंटात भरकटलास त्यावेळी तू तहानाने कासावीस झालेला असेल. त्यावेळी कोणी तुझ्याजवळ गढूळ पाणी भरलेला ग्लास घेऊन आल्यावर म्हणाला की तू हे पिऊन शकतो, पण त्या बदलास अर्धे राज्य तू मला द्यायला हवे, तर तू त्यावेळी काय करशील? राजाने पटकन उत्तर दिले की मी उशीर न लावता ते पाणी पिऊन टाकील. संताने पुन्हा विचारले, ते गढूळ पाणी तुझ्या पोटात पोहोचून रोग उत्पन्न करतील व तू मरणासन्न होशील, आणि तेव्हा एखादा वैद्य येऊन म्हणेल की तुमचे अर्धे राज्य मला दिले तर मी तुम्हाला बरा करू शकतो, तर तू काय करशील? राजा म्हणाला, आपण कशा विचित्र गोष्टी करतात. मी त्याला माझे अर्धे राज्य देईल. माझ्यासाठी माझे जीवन महत्त्वाचे आहे. जर तेच राहिले नाही तर राज्य घेऊन मी काय करू? संत हसू लागले व म्हणाले, तेव्हा तू राजा होण्याची घमंड कशामुळे करतोस? एक पेला गढूळ पाणी व त्यापासून उत्पन्न रोग दूर करण्याच्या बदल्यात जे देता येऊ शकते ते राज्याचा तुला गर्व आहे. संताने बोलणे ऐकून राजाने डोळे उघडले. जीवनाचे सर्वोच्च व अंतिम सत्य मृत्यू असून तो येणारच आहे. मृत्यूचे स्मरण ठेवण्यास व्यक्ती अहंकार उत्पन्न होऊ शकत नाही. मृत्यूचे स्मरण करणारी व्यक्ती आयुष्यभर नम्र राहतो, कारण त्याला माहीत असतो की मृत्यू आल्यानंतर त्याचा अहंकार नष्ट होणार आहे. मृत्यूपुढे कोणीही उच्च व नीच नसतो, राजा वा रंक नसतो. बॉडीगार्ड काळा चष्मा का वापरतात तुम्हाला माहिती आहेत का? कुतूहल. ऊन असो व नसो, पाऊस असो वा वादळ वारा, सेलिब्रिटी वा नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले बॉडीगार्ड नेहमी काळा चष्मा वापरतात. जेव्हा एखादा पुढारी भाषण देत असतो तेव्हा वा रॅलीत जास्त असतो तेव्हा त्यांच्या मागे काळा चष्मा घालून बॉडीगार्ड उभे असतात. ते असे का करतात माहीत आहे का? सेलिब्रिटीच्या संरक्षणासाठी जबाबदार हा बॉडीगार्ड्सवर असते. अशा वेळी त्यांना आपले डोळे चोक्कस ठेवावे लागतात. आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. अशा प्रकारे पाहता त्यांचे डोळे त्यांच्यासाठी एखादे शस्त्रासारखेच असतात. जसे ते आपली शस्त्र दडवून ठेवतात तसेच डोळेही झाकून ठेवतात. काळ्या चष्म्यामुळे ते आपले डोळे स्वच्छ व स्पष्ट ठेवतात. जर अचानक कुठे स्फोट झाला वा गोळीबार झाला तर अशावेळी आपले डोळे काही क्षणासाठी मिटले जातात, पण बॉडीगार्डला कोणत्याही स्थितीत डोळे उघडे ठेवावे लागतात. अशावेळी त्यांच्या चष्म्याची मदत होते. आता प्रश्न पडतो की काळा चष्माच का? जर डोळे झाकण्याचे असतील तर कोणत्याही प्रकारच्या स्टायलिंग गॉगल्स घालू शकतात. पण तुम्हाला हे माहीत नसेल की एखादा सेलिब्रिटी सोबत असताना त्याची नजर सर्वत्र फिरत असते. तो कुठे पाहतो आहे ते कोणालाही कळू नये यासाठी तो काळा चष्मा वापरतो. महत्त्वाकांक्षा असावी. का असावी आपल्याला महत्त्वाकांक्षा? प्रत्येक व्यक्तीने महत्त्वाकांक्षी जरूर असावयास हवे. महत्त्वाकांक्षा म्हणजे जीवनाची गाडी वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक होणारे इंधन आहे. महत्त्वाकांक्षा नसेल तर आयुष्य साचेबंद, नीरस आणि अप्रवाही होते. परंतु त्याबरोबर आपल्या कुवतीच्या आणि सभोवतालच्या परिस्थितीचा विचार महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी करावयास हवा.
फाजील महत्त्वाकांक्षा बागळून तिच्या मागे लागाल तर कदाचित अपयश आणि निराशा पदरी येण्याचा धोका असतो. महत्त्वाकांक्षाचे अति आहारी जाता कामा नये. आपले पाय जमिनीवर ठेवून आपल्या महत्त्वाकांक्षाच्या रोपट्यास आपण पाणी घालण्यास हवे. महत्त्वाकांक्षा ऋणानुबंधा आपली कर्तव्ये याच समतोल ठेवला व महत्त्वाकांक्षी माणूस सुखप्राप्ती निश्चित करू शकतो. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र असते. रात्रीच्या अंधाराची भीती का वाटते? अंधाराला लहान मुलेच नाही तर मोठेही घाबरत असतात. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की जर लहानपणी अंधाराला घाबरले नाही तर मोठे झाल्यावर भीती वाटत नाही. पण लहानपणी भीती का वाटते? कारण तेव्हा मनात हजारो विचार येतात. मन वेगवेगळ्या कल्पना करू लागते. आई वडील आणि मित्रमैत्रिणींकडून ज्या भीतीदायक गोष्टी ऐकलेल्या असतात त्या अंधारात आठवतात. भूताखितांच्या ज्या काल्पनिक गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतात त्याची अंधारात त्या कल्पनाची भीती वाटते. आपल्यासोबत आपल्या घरात कोणते जीव राहत असतात? घरात उंदीर, झुरळ, डास, माश्या, पाली, कोळी, मुंग्या, ढेकूळ, पिसवा, उवा, त्याचबरोबर असंख्य बॅक्टेरिया आणि व्हायरस राहत असतात. बॅक्टेरिया आणि व्हायरस आपण फक्त डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यातील अनेक बॅक्टेरिया आपल्याला मदत करतात. उदाहरण, दुधाचे दह्यात रूपांतर करतात, आंबोळ निर्माण करतात. स्वतः बदला, जग बदलेल. मला या गोष्टी पर्वा नाही की लोक माझ्या मागे काय बोलतात. मला गोष्टीची पर्वा नाही की लोक माझ्या मागे काय बोलतात. देवाला माहीत आहे की मी कधी कोणाचा वाईट विचार केला नाही. आयुष्य सोपं नसतं, ते तुम्हाला सोपं करावे लागते. काही वेगळ्या दृष्टीने बघून, जर काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून. योग्य वेळेत प्रतीक्षा करण्याचा संयम ठेवणे हीच जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. मी कधी माझ्या हाताच्या रेषामध्ये गुंतलो नाही, कारण मला माहीत होते की नशिबात लिहिलेले सुद्धा बदलू शकतं. डोळेसुद्धा उघडावे लागतात प्रकाशासाठी. फक्त सूर्य मावळल्यानेच अंधार पडत नाही. तुम्ही कोणाला काही दिलं तर शांत राहा, परंतु कोणी तुम्हाला काही दिलं तर त्यांचा उल्लेख नक्की करा. समस्या तर जीवनात प्रत्येक दिवशी नवीन उभी राहते, परंतु जिंकतात तेच ज्यांचे विचार मोठे असतात. किल्ली दाखवली. मेहनत ती किल्ली आहे जी बंद भविष्याची दारेसुद्धा उघडते. मेहनत करा. मिळाले आहे जीवन तर ध्येयसुद्धा ठेवा. फक्त श्वास घेऊन वेळ गमावले म्हणजे जीवन नाही. कच्च्या कानाचे लोक कधी मजबूत नाती निर्माण करू शकत नाही. म्हणजे ऐकणं आणि तिच्यावर विश्वास ठेवणं. वेळेची वाट बघू नये, कारण जितका आपण विचार करीत बसतो जीवन त्याच्याही पेक्षा पुढे जात आहे. जर तुम्ही तुमचे जीवन आपल्या पद्धतीने जगाल नाहीत तर लोक आपली पद्धत तुमच्यावर लादतील. कोणत्याही समस्येची सर्वात आवश्यक बाजू त्याचे उत्तर नसते, तर उत्तर शोधताना जी ताकद मिळते ती सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. अशा लोकांशी मैत्री ठेवा जे दूरदृष्टी आणि कल्पनेविषयी गप्पा मारतात, दुसऱ्या लोकांविषयी नाही. माझ्या व्यक्तिमत्व आणि व्यवहाराला कधी एकत्र करू नका, कारण माझं व्यक्तिमत्व स्वतः मी आहे आणि माझा व्यवहार तुम्हा सर्वांवर अवलंबून आहे. मी आभारी आहे त्या सर्व लोकांचा
ज्यांनी वाईट काळात माझी सोबत सोडली, कारण त्यांना विश्वास होता की मी एकटाच संकटाशी सामना करू शकतो. चांगल्या कामगिरीसाठी रोजच्या उत्कृष्ट सवयी. 1 नंबर, छोटे निर्णय त्वरित घ्या. सकाळी लवकर उठण्यासारखे निर्णय त्वरित घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा. केवळ विचार करत बसू नका. अलारामची रिंग वाजली की लगेच अंथरुणातून बाहेर पडा. स्वतःची कमिटमेंट. जेव्हा तुम्ही एखादे काम हाती घेतला तेव्हा ते वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रयत्नाची शर्त करा. उदाहरणार्थ, पुढील 3 तास मी अभ्यास करेन आणि प्रत्येक 45 मिनिटांनी फक्त 5 मिनिटांचा ब्रेक घेईन. नंबर 3, वाचन. रोज नियमित वाचन केल्याने अनेक फायदे होतात. तुमच्या आवडीचे कोणतेही कादंबरी, आत्मचरित्र, ऐतिहासिक पुस्तक वाचा. ई-बुकचे वाचनही चालू शकते. लिखाण. केवळ वाचनाचा उपयोग नाही, त्या वाचनाचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी कोरा साईटवरील प्रश्नाचे उत्तर लिहा. केवळ अपवोट्स किंवा फॉलोअर्ससाठी लिहू नका, तर तुमच्याकडील माहिती विश्लेषण लिहा. फोन बंद करा. विश्वास ठेवू नका, पण फोन पाहण्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोहोचते. लवकरात लवकर हे पाहणे थांबवा. 10,000 तासाचा नियम. तुमच्याकडे कौशल्याची 10,000 तास सराव करायचे असेल निर्धार करा. त्यातून तुम्ही त्या क्षेत्रातील तज्ज्ञ बनाल. घराबाहेर जाऊन व्यायाम. टेकडीवर जाऊन व्यायाम करा, मैदानात जाऊन व्यायाम करा किंवा जिम जॉईन करा. रोज सकाळी स्वतःला सचेत करा. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी देखील मनाला सकारात्मकतेचे बाबत बजवा. ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात प्रमुख फायदा म्हणजे तुम्ही तणावमुक्त होतात आणि एकाग्रतेने काम करू शकतात. स्वतःवरील विश्वास. तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल तर कितीही कष्ट करून काही उपयोग होत नाही. त्यामुळे परिस्थिती काहीही असो, स्वतःवरील विश्वास कधीही ढळू देऊ नका. सातत्य. तुम्ही हे रुटीन 2-3 दिवस पाहून उपयोग नाही. ही तुमची आयुष्यभराची दिनचर्या बनली पाहिजे. सातत्यपूर्ण मेहनत. आतापर्यंत आपण मोठी गोष्ट केली. आता आपण छोटी आमची भुलक्यांसाठी बाळकथा. लोभी माणसाला राजांनी अद्दल घडवली. काही काळापूर्वीची ही गोष्ट आहे. एका नगरातील सेठ हिरालाल नावाचा व्यापारी राहत होता. एकदा तो व्यापारासाठी परदेश चालला होता. वाटेत त्याला एक नदी ओलांडायची होती. शेठजीजवळ सोन्याच्या मोहराची भरलेली एक सुंदर पेटीही होती. शेठजींनी 20-25 प्रवाशांनी भरलेली एक नावेत बसून नदी ओलांडत होते. नदीच्या मध्यभागी असताना नाव अचानक डगमगू लागली आणि शेठजीच्या हातातील पेटी नदीत पडली. शेठजींनी नावेतील लोकांना पेटी आणून देण्यात विनंती केली, पण त्या वाहत्या नदीत कोणीही उडी मारायला तयार नव्हते. पण शेठजींना ती पेटी कोणत्याही परिस्थितीत हवी होती. त्यांनी पेटी आणून देण्यास 101 रुपये देण्याची घोषणा केली. हळूहळू बक्षिसाची रक्कम वाढत 1000 रुपयांपर्यंत नेली. तरीही कोणी पुढे येत नव्हतं. शेवटी एका माणूस पुढे आला व म्हणाला, मी तुमची पेटी आणून देईल, पण माझी एक अट आहे. पेटी आल्यानंतर मी उघडून त्यात काय आहे ते पाहीन. नंतर मला जे आवडेल ते मी तुम्हाला देईन. बोला, माझी अट तुम्हाला मान्य आहे काय? शेठजीने विचार केला. साऱ्याच मोहरा जाण्यापेक्षा त्यातील काही वाचतील तरी. त्यांनी अट मान्य केली.
त्या माणसाने चटकन पाण्यात सूर मारली. तो नदीच्या तळात गेला व तिथे पेटी घेऊन बाहेर आला. अटीनुसार त्याने पेटी उघडली. नावेतील सारेच प्रवासी पेटीत काय आहे ते उत्सुकतेने पाहू लागले. सुरुवातीला त्या माणसाला वाटले 4-5 मोहरे घेऊन बाकीची पेटी शेठजींना द्यावी. तोच त्याला आठवले की जे मला चांगले वाटेल ते मी शेठजीला देईन. त्याने साऱ्या मोहऱ्या जवळ ठेवल्या व रिकामी पेटी शेठाला परत दिली. ते पाहून शेठ चकित झाले. ते म्हणाले, रिकाम्या पेटीचं मी काय करू? काही मोहरा ठेवून घे आणि बाकीच्या परत दे. पण शेठजी आणि इतर लोकांनी परोपरीने सांगून त्याने ऐकले नाही. तेव्हा लोक न्यायासाठी राजाकडे गेले. राजाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याच्यामध्ये ठरलेली अट लिहून घेतली. नंतर राजाने त्या माणसाला विचारले, जेव्हा तू पेटी उघडलीस तेव्हा त्यात काय होते? सोन्याचा मोहरा, माणूस म्हणाला. नंतर राजाने विचारले, ह्या मोहरा तुला खूप आवडल्या? हो, खूपच, माणूस म्हणाला. म्हणून तर मी या मोहरा घेतली आणि रिकामी पेटी शेठजीला परत देत आहे. तू तुझी अट पुन्हा एकदा ऐकव, राजा म्हणाला. माणूस म्हणाला, ती तर माझी पाठच आहे. जे मला आवडेल ते मी शेठजींना देईल. असे असेल तर तुझ्या अटीनुसार तू साऱ्या मोहरा शेठजीला द्यायला हवी, कारण ते तुला आवडल्या होता. पण महाराज, निम्म्या मोहरा तरी मला द्या, माणूस गायावाया करीत म्हणाला. पण शेवटी साऱ्या मोहरा शेठजीला मिळाल्या व त्या माणसाला रिकामी पेटी. जर त्याने जास्त हाव धरली नसती तर तो निम्म्या मोहऱ्याचा मालक झाला असता. बघा, विचार करा. मी धन्यवाद म्हणतो संध्यानंदला. मला हे वाचून थोडी प्रेरणा झाली हा व्हिडिओ बनवायची. आणि मला हे संध्यानंद पेपर मी खूप वर्षांनी वाचत आहे. खूप वर्ष झाले. तर थोडा मला जेव्हा मी हे व्हिडिओ बनवायची सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की मी याच्यातनं काहीतरी बोलावे. पण आता मला असं वाटते की ती मी वाचून तुम्हाला दाखवावे, किंवा मी जास्त स्पष्ट त्याच्याशी बोलू शकत नाही. माझी मराठी एवढी चांगली नाही आहे. या वाचताना माझी फार चुका झालेली आहे. तर तुम्ही माझेच माणूस आहे, समजून घ्या. आणि आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चला परत भेटूया एकदा अजून केव्हाही.